तंत्रज्ञान समजून घ्या. AI ची नोंदणी चालू आहे, नोंदणी पूर्ण करा. रोपे नोंदणी चालू आहे, नोंदणी पूर्ण करा. कृषक 2026 मध्ये आलेल्या शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत. चला चला मित्रांनो, बघून घ्या. ही आपण शेतीबद्दल माहिती घेण्यासाठी आलो आणि ही बी शेतकरीच आहेत. नमस्कार, आम्ही पण शेतकरी पुत्र आहेत. धन्यवाद. हे आमचे सहकारी. चालू आहे, नोंदणी करून घ्या. रोपे नोंदणी चालू आहे, नोंदणी पूर्ण करा. मातीसाठी गड्या मनकटाचं सोर लावून. चला मित्रांनो, आपण AI टेक्निकबद्दल आपण माहिती घेऊया सगळ्यांनी थोडी. AI टेक्निकबद्दल काय काय करू शकतो आणि आलेल्या सर्व काय काय प्लॅनिंग आहे कृषी 2026 या प्रदर्शनामध्ये सहर्ष स्वागत. सर्व शेतकरी बांधवांनी सहकार्य करा. सगळं माहिती घेतल्यानंतर पुढे चालत राहा. तुम्ही थांबू नका. तंत्रज्ञान एकत्र वापरलेलं आहे. पहिलं तंत्रज्ञान आहे सेन्सरचं तंत्रज्ञान, जे याच्यामध्ये शेतामध्ये आपले सेन्सर बसवतात. म्हणजे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक सेन्सर जे 2.5 एकरामध्ये त्याला चालतो. मग ते पाणी आपल्या शेतामध्ये ओलावा किती आहे, पाणीद्रव्य किती आहे, ते सेन्सर आपल्याला रेकॉर्ड करतात. दुसरं तंत्रज्ञान आहे हवामान केंद्र बसवतात शेतामध्ये. ते हवामान केंद्र 5 किलोमीटरपर्यंत हवामान रेकॉर्ड करतात. म्हणजे 25 शेतकऱ्यांचं हवामान ते सांगू शकतं. जवळपास त्यासाठी 25 शेतकऱ्यांचं. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला आता सध्या काय परिस्थिती आहे ते कळालं तर कीड आणि रोग येण्याची शक्यता अगोदरच समजते. त्याच्यानुसार आपण रोग यायच्या अगोदर किंवा कीड यायच्या अगोदर फवारणी करू शकतो. तिसरं तंत्रज्ञान आहे की तुमच्या शेताचे जर फोटोग्राफ्स काढले जातात सॅटेलाईटने. मग सॅटेलाईटने फोटोग्राफ काढल्यामुळे मध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल तर आपल्याला समजतं वरणं की हा पट्टा खराब झालेला आहे, इथं काहीतरी आपल्याला कमी पडतं आहे. त्यानुसार त्याचं नियोजन हे सगळा जो डेटा गोळा होतो तो सॉफ्टवेअरमध्ये जे तज्ज्ञ आहेत तज्ज्ञ बसून तुमचा डेटा बघतात आणि त्यानुसार तुम्हाला व्हॉट्सअपवरती मार्गदर्शन करतात. आणि एक ॲप आहे, त्या ॲपमध्ये सुद्धा तुम्हाला वेळच्या वेळेला ते काय करणं गरजेचं आहे माझ्या शेतामध्ये ते तुम्हाला मार्गदर्शन येत राहतं. मग ते जर तुम्ही फॉलो करत राहिला किंवा ते जर करत राहिलं तर त्या ऊसाला जी कमतरता आहे ती त्याची भरून निघते आणि त्याची वाढ थांबत नाही आणि ती वाढत राहते. तंत्रज्ञान आहे म्हणजे थोडक्यात डेटाबेस मॅनेजमेंट आहे. आणि सर्वसाधारण याचा खर्च किती आहे? याचा खर्च हे सगळं तुम्हाला कुठलीच गोष्ट विकत घ्यायची नाही आहे. हे सगळं भाडेतत्वावर तुम्हाला दिलं जातं. 1 वर्षाचं एका शेतकऱ्याचं 1 एकराचं 10,000 रुपये भाडं. 1 ते 10,000 रुपयाला हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना वापरता येतं. एवढं माफक दरात आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 10,000 सुद्धा कारखान्याच्या मार्फत जर तुम्ही केलं तर कारखाना 50 ते 60% भरतो. म्हणजे 5 ते 6,000 रुपये कारखाना भरतो. तुम्हाला मग ते 4,000 रुपये 10,000पैकी कारखाना 6,000 अशा पद्धतीने सध्या. आता तुम्ही म्हणताय की याच्यासाठी कमीत कमी 25 शेतकरी एकत्र आले पाहिजे. कारण एकाच शेतकऱ्याची जर 10-20 एकर जमीन एका जागेला असेल तर त्याला परवडत सर्व नाही. शेतकरी बांधवांना थांबू नका. पुढे चालत राहा. आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे कृषी 2026 या प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शनामध्ये सहर्ष स्वागत. कृषी हे भारतातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन आहे. यामध्ये आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत. शेतकरी असले तरी चालतं. पण आता सध्या तुम्ही 4 पिकं बनताय, त्याच्या पुढं अजून काय फळबागा? सगळ्यात पहिल्यांदा ऊस पिकावर प्रयोग झाला. मागच्या 2 वर्षापासून 2-3 वर्षापासून ऊसावर प्रयोग झाला. त्यानंतर त्याच्यामध्ये चांगली सक्सेस स्टोरी निर्माण झाली. ते बोर्ड मंडपामध्ये कोणी थांबू नका. त्यानंतर मग कांद्यामध्ये प्रयोग झाले. सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, खाली बसू नका. बसलेल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, पुढे पुढे चालत राहा. थांबू नका. आता इथून पुढे अजून जे महत्त्वाचे पीक आहे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, पुढे चालत राहा. माहिती पुढे चालत राहा. थांबू नका. काय टोमॅटो वगैरे शेतकरी जे जास्त पिकं लावतात त्याच्यामध्ये ते प्रयोग पुढे होणार आहे. नाही, आम्हाला जसं जास्त इंटरेस्ट आहे पेरूची बाग, आंब्याची बाग, डाळिंबाची बाग याच्यावर आणि आता सगळ्याच पिकामध्ये हळूहळू जे प्रमुख जे पिकं जास्त शेतकरी लावतात आणि ते प्रमुख पीक आहेत अशा पिकांवरचे प्रयोग आणि हे या टेक्नॉलॉजी करणारी टीम बारामती कृषी विज्ञान केंद्र बारामती. KVK बारामती. तुम्ही KVK आहे? मी ॲग्रिकल्चर कॉलेजला प्रोफेसर आहे. इथंच ह्या संस्थेचा पाठ आहे. ते प्रमाण
चला आता दुसरा टप्पा संपत आलेला आहे, बघून घ्या. पुढील टप्प्यात आपण जात आहे. पुढील टप्प्यात कसं कवडे आपण कसं केलं बघा, कवडे बघून घ्या. चला मित्रांनो, आपण आता टमाटोबद्दल जरा थोडीशी माहिती घेऊया. टमाटोबद्दल तर हा चेरी टोमॅटो आहे, याची व्हरायटी ADV 120-199 आहे. तर ही एक्झॉटिक व्हरायटी आहे आणि हा खायला थोडा गोड असतो आणि नॉर्मल जो आपला भारतीय चेरी टोमॅटो आहे त्याच्यापेक्षा याची साईज थोडी मोठी असते. याच्यामध्ये हा सॉईल मॉइश्चर सेन्सर यूज केलेला आहे आणि या सिस्टीमवरती हा चेरी टोमॅटो ग्रो केला जातो.